मृतक की पहचान कोतवाली क्षेत्र के शिवाजी पुतला निवासी अक्षय प्रकाश शेट्टे के रूप में हुई है। जानकारी के मुताबिक अक्षय का बड़ा भाई मयूर शेट्टे शराब के नशे में अक्सर घर आकर अपनी दादी को से मारपीट करता था। इसी वजह से अक्षय अपने दोस्तों आकाश पटले और अंकित चौहान के साथ मयूर को समझाने के लिए उसे ढूंढने निकला। हालांकि तब उन्हें मयूर तो नहीं मिला, परंतु मयूर के 3 दोस्तों के साथ हाथापाई हो गई, जहां से तीनों अशोक चौक से शिवाजी पुतला मार्ग पर मोरगढ़ होम्योपैथी क्लिनिक के सामने पहुंचे थे। इसी दौरान पीछे से मोपेड पर आए रितेश और सोनू डेंगे, अमोल उर्फ भूरिया खुरसोड़ और अर्पित बुधे ने उनकी 2 पहिया वाहन को जोरदार टक्कर मार दी। इसके बाद आरोपियों ने 3 युवकों पर हमला कर दिया। आकाश और अंकित के साथ मारपीट की गई, जबकि अक्षय पर धारदार हथियारों से कई वार किए गए। गंभीर रूप से घायल अक्षय को उसके साथियों के साथ में अस्पताल में ले जाया गया, लेकिन रविवार सुबह डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। गणेशपेट पुलिस ने मामले में हत्या की गंभीर धाराओं के तहत अपराध दर्ज किया है। पुलिस ने मृतक के भाई मयूर शेट्टे को गिरफ्तार कर लिया है, जबकि रितेश डेंगे, अमोल खुरसोड़ और अर्पित बुधे की तलाश जारी है। अंकित आणि आकाश हे जेव्हा मेडिकल चौकात गेले तेव्हा त्यांना मयूर दिसला नाही, पण त्या ठिकाणी मयूरचे मित्र रितेश ढेंगे व त्याचे 2 मित्र तिथं हजर होते। त्यांच्यामध्ये थोडी वादावादी झाली। वादावादी झाल्यानंतर तिथून ते निघून आले, आपले अक्षय शेट्टे आणि त्याचे 2 मित्र। परत येत असताना मयूर रितेश ढेंगे व त्याचे 2 मित्र त्याचा पाठलाग करत आले व पाठलाग करीत येत असताना त्यांनी रामकुलर चौकाच्या समोर एकाने चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यात मी अंकित चव्हाण आणि आकाश पटले यांना जखम चांगली होती त्यांची, पण त्यांनी दोघांनी पण स्कूटीच्या सहाय्याने ते पळाले तिथून आणि तिथे घटनास्थळावर अक्षय शेट्टे लपून बसलेला होता। अक्षय शेट्टे जेव्हा लपून बसलेला होता तेव्हा त्यांना कळले की अक्षय शेट्टे इथेच आहेत। त्याला त्यांनी बाहेर काढलं व त्याला त्याच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केला आणि तो तिथेच पळून होता। तर ही सर्व घटनास्थळ एक घटना टाईम 10 साडेदहा वाजताच्या दरम्यानचा आहे। त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला अक्षय शेट्टे आहे हा नंतर 16 तारखेला सकाळी डेथ झालेला आहे व त्या अनुषंगाने आम्ही खुनाचा सेक्शन जो आहे त्याचं वाढ केलेला आहे व सदर गुन्ह्यामध्ये मृतकाचा जो भाऊ आहे, सक्का भाऊ मयूर शेट्टे, हा सध्या कस्टडीमध्ये आहे आणि आज त्याचा रिमांड होणार आहे।